पण त्यालासुद्धा कष्ट करायची प्रत्येकाची तयारी. पण राजकारण्यांचं असं झालं आहे की त्यांनी त्यांच्याच पुरतं राजकारण करायचं आणि बाकीच्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. त्यामुळे मला अशीच एक जनतेला विनंती आहे, मी जरी राजकीय एका पक्षाचा जरी मी एक पदाधिकारी असलो तरी लोकांनी समजून या लोकांना प्रतिनिधी केलं पाहिजे. मी ज्या व्यक्ती आणि मग त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. नंतर आपल्या भागामध्ये आलेल्या आणि त्याच्या ह्या जे काही तांडे बाहेरच्या राज्यातून येत आहेत, मला असं वाटतं की जो कोणी लोकप्रतिनिधी दिले यांनी स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. बरोबर नव्हे तर त्या कल्पनेला सांगितलं पाहिजे पूल म्हणजे राजगुरुनगरपासून जो उड्डापूल सुरू होईल तो नाशिक फाट्याला तो एंड होईल. त्या ज्याला याला मध्ये कुठं उतरायचं 1995 सालापासून आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या एका माझ्या बेरोजगार अभियंत्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मी जोडला गेलो आणि माझे आज खूप चांगले संबंध त्या एका चांगल्या व्यक्तिमत्व. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराजे, शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. अँकर निवेदक रुपेश वाळके चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत. आपल्या समोर जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या खेड तालुक्याचे सुपुत्र, कुडेगावचे सुपुत्र आणि पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय दिलीपजी मेदगे साहेब या ठिकाणी आमच्या किवळे गावामध्ये त्या ठिकाणी हे जे स्टेज आहेत, कैलास शेठ कदम पाटील, माणिक शेठ कदम पाटील त्यांचे जे बंधू आहेत आणि ते सभापती होते माणिक शेठ, आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विधानसभेची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि आज मतदान आहे 20 तारीख. सकाळी 7 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची धामधूम सुरू आहे. आपल्यासोबत आदरणीय दिलीपजी मेदगे साहेब आहेत, त्यांना आपण विचारू. नमस्कार. त्यांना आपण विचारूया. खरं तर पाठीमागच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का थोडा घसरलेला आहे, पण या निवडणुकीमध्ये थोडंसं मतदान जास्त होण्याचे चिन्ह आहेत. त्याबद्दल मतदारांनी जास्त मतदान करण्यासाठी आपण काय सांगाल? खरं तर आज निवडणूक आहे, महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि आपण जिथं बसलो या आपल्या खेड तालुक्यात पण निवडणूक सुरू आहे. सर्वप्रथम या ज्या लोकशाहीचा हा जो उत्सव आहे याच्यामध्ये 5 वर्षांनी जी निवडणूक येते, मग विधानसभेची असेल किंवा लोकसभेची असेल, जागरूक मतदार आणि तरुणांनी या सगळ्या याच्यावरती खरोखर अत्यंत सिरियसपणे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तर ते लोकप्रतिनिधी पुढं पाठवताना ते आपल्या सगळ्या समाजाचा विचार करणार आहेत का, किंवा आपल्याबरोबर ते आपल्याकडे ज्या समस्या आहेत, मग बेरोजगारी आहे, आज तरुणांच्या हाताला काम नाही. कारण बऱ्याचदा असं दिसतंय की जे आमदार होतात ते त्यांच्याच पिढ्यानपिढ्या त्यांचाच उद्धार पाहतात, त्यांच्याच नातेवाईकाचा उद्धार पाहतात आणि मग गावागावामध्ये अशी आज बेरोजगारांची फौज दिसते. आज बेरोजगार पोरं चांगली सुशिक्षित आहेत, खूप सुशिक्षित पोरं आहेत. ग्रॅज्युएशन नावाचा प्रकार तर अति कॉमन आहे. फार पूर्वी शिक्षण नव्हतं, पण आज लोक शिकायला लागली. किंवा मग आपल्या जी आपली शेतकरी मंडळी आहेत ती काबड कष्ट करून आपल्या मुलांना इंजिनियर करतात, डॉक्टर करतात. आज आमचे मित्र कैलास आहे, मुलगा इंजिनियर आहे, मुलगी डॉक्टर झाली. म्हणजे यांनी एक कष्ट करून एक पुढच्या पिढी निर्माण एक चांगलं सुसंस्कृत करायचा प्रयत्न केला. पण काय होतं की ज्या वेळेला एखादं सरकार येतं त्यावेळेस सरकारच्या धोरणंसुद्धा महत्त्वाची असतात. कारण उद्या कैलास मुलगा इंजिनियर तर त्याला काम काय कसं मिळेल, आज मुलगी डॉक्टर आहे तिला काय तिचं व्यवसायाच्या निमित्ताने सरकारची काय मदत होऊ शकते, या सगळ्या गोष्टीचा ह्या पुढाऱ्यांनी निश्चितपणे विचार केला पाहिजे. ही एकाच घरातली समस्या नाही. दादा ही सगळी मंडळी आहेत, यांची मुलं पण आज व्यवसाय करतात. आज छोटाही व्यवसाय असतो, एखाद्याचा टेम्पो असतो, पण त्यालासुद्धा कष्ट करायची प्रत्येकाची तयारी. पण राजकारण्यांचं असं झालं आहे की त्यांनी त्यांच्याच पुरतं राजकारण करायचं आणि बाकीच्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. त्यामुळे मला अशीच एक जनतेला विनंती आहे, मी जरी राजकीय एका पक्षाचा जरी मी एक पदाधिकारी असलो तरी लोकांनी समजून या लोकांना प्रतिनिधी केलं पाहिजे. मी ज्या व्यक्तिमत्वाला मानतो असे आदरणीय नितीनजी गडकरी आज ते पण स्पष्ट बोलतात आणि मलाही कधी कधी फार स्पष्टपणे बोलावं वाटतं की आपण जे काही आपण हे प्रतिनिधी पाठवतो हे नुसते पारंपरिक सगळे त्यांचे याचा मुलगा आणि त्याचा हे याच्यापेक्षा चांगले प्रतिनिधी जर गेले आणि त्यांनाही आपला दबाव पाहिजे की तुम्ही 5 वर्षात जर चांगले वागले नाही तर 5 वर्षानंतर निश्चितपणे मतदारांनी हा 5 वर्षात बदलायचा त्यांनी त्याच्यात आपला एक हक्क ठेवला पाहिजे आणि यांना निश्चितपणे बदललं पाहिजे. एखादा उमेदवार तिथं निवडून आला आणि 5 वर्षानंतर जर परत त्याच्याच पैशाने जर तो सत्ता देऊन जर परत आमदार होऊन जर त्याच्या चुकीच्या धोरणं राबवत असेल तर ते निश्चितपणे लोकांनी ते केलं पाहिजे. कारण हा तुमचा हक्क आहे आणि लोकशाहीमध्ये ही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने असेल किंवा यांनी जी ताकद दिली ही ताकद तुम्ही वापरली पाहिजे. नाही तर मग प्रत्येक वेळेला मग सत्तेतून पैशातून सत्ता या समीकरणाने लोक आज फ्रस्ट्रेट व्हायची वेळ आहे, बेरोजगार फ्रस्ट्रेट व्हायची वेळ आहे. आज प्रत्येकजण टेन्शनमध्ये आहे.
आणि त्यामुळं मी विनंती करतो, आवाहन करतो की आपण अत्यंत सजगपणे हे मतदान केलं पाहिजे. आणि राहिलं तुम्ही सांगताय की टक्का वाढतोय कमी होतोय, तर तो टक्का वाढला पाहिजे. कुठंतरी 50% जर तुम्ही तुमचा प्रतिनिधी ठरवणार असाल तर हे चुकीचं आहे. माझं तर म्हणणं आहे, जसं ग्रामपंचायतला आपण 80, 90, 95, 99% पण मतदान करून घेतो, तसं या निवडणुकीला सुद्धा 70-80% मतदान व्हायला पाहिजे. बरोबर, नक्कीच. कारण ही जी निवडणूक आहे ही देशाला दिशा दाखवण्याची निवडणूक असते. खरं तर आपला खेड आळंदी जो विधानसभा मतदारसंघ आहे अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या तालुक्यामध्ये साधू संत क्रांतिकारकांची आणि महापुरुषांची भूमी म्हणून पाहिली जाते. आणि खरं तर आशिया खंडातील जगातील 2 नंबरची MIDC आपल्या तालुक्यात आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आता 23 तारखेला निकाल देखील लागेल. या ठिकाणी 2 उमेदवार उभे आहेत, दिलीप अण्णा मोहिते आणि बाबाजी काळे. यापैकी कोणीतरी आमदार 23 तारखेला होणार आहे. पण तुम्हाला याबद्दल काय सांगायचं की आता येणाऱ्या काळामध्ये आमदार कोणी जरी झालं तरी तालुक्यामध्ये अजून कोणते मुद्दे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, कोणती कामं त्या ठिकाणी राहिली? तालुक्यामध्ये तुम्ही सांगितलं रोजगाराच्या दृष्टीने स्थलांतर झालेले कामगार वर्ग इथं मोठा झाला आहे. बरोबर. चाकण MIDCमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राज्यातून इथं मोठ्या प्रमाणावरती खूप मोठे कामगार आलेले आहेत. आणि मग त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. नंतर आपल्या भागामध्ये आलेल्या आणि त्याच्या ह्या जे काही तांडे बाहेरच्या राज्यातून येत आहेत, मला असं वाटतं की जो कोणी लोकप्रतिनिधी यांनी स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. बरोबर. नव्हे तर त्या कंपन्यांना सांगितलं पाहिजे की आमची स्थानिकांना रोजगार असल्याशिवाय तुम्ही नंतरच्या जे बाहेरच्यांना रोजगार तर त्या ह्याला नंतर दिलं पाहिजे. म्हणजे कदाचित उद्या जर आमच्यासारखा जर तिथं लोक असलं यांनी 100% आज GRच करायला लावलं असतं की 70% हे माझे स्थानिक आणि नंतर 30% तुम्ही बाहेरचा विचार करा. आज स्थानिकांमध्ये सगळं टॅलेंट आहे, इंजिनियर पण आहे, टॅलेंट पण आहे, सगळं आहे. आज मेकॅनिकल इंजिनियर आहेत, ITची पोरं आमची शिकलेली आहेत, आमच्या मुली शिकलेल्या आहेत. पण दुर्दैवाने काय होतं की आज बाहेरचा माणूस येतो, तिथं नोकरी करतो, तो पैसे कमवतो आणि आपल्याच भागातील हा जो भूमिपुत्र आहे हा बेघर व्हायची, बेरोजगार होण्याची इथं फार म्हणजे आज दिवसेंदिवस ही परिस्थिती आहे. आज या परिसरातून जे जाणारे रस्ते आहेत, तुम्ही रस्त्यांचं वेगळं तुम्ही मला पुढं विचारणारच आहात, पण मी तुम्हाला सांगतो की आपण जिथं बसलो आहे त्या बाजूने जो एक कर्जत शिरूर रस्त्याची आखणी सुरू आहे. गेली 7-8 वर्षापासून 5-6 वर्षापासून याची चर्चा सुरू आहे. माझंही गाव या परिसरामध्ये आहे. माझ्यासारख्याला निश्चितपणे वाटतं की या राजगुरुनगर किंवा खेड तालुक्याच्या पश्चिम भागाचा म्हणावा असा विकास ह्या रस्त्यांमुळे झालेला नाही. आज ह्या रस्त्यांमध्ये खड्डे आणि खड्ड्यातून रस्ते अशीच आज परिस्थिती आहे. परंतु जर हा रस्ता आपल्या इथून जर हायवे झाला, हा 154 किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित आहे. आम्ही वारंवार विनंती करतोय राज्य सरकारला किंवा यांना की तुम्ही हा रस्ता तुम्ही किमान तुमचे आता सर्वेक्षणाचं काम सुरू आहे, त्याच्यावर 12 कोटी रुपये यांनी सर्वेक्षण किंवा त्याच्यावरती जे काही DPR काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची याच्यात वांद्र्यामधून जो काही घाट करणार आहेत कर्जतकडे जाणारा, तर त्याला पर्यावरणाची जरा थोडी परमिशनला मध्ये एक अडचण होती, तर त्याच्यावर पण बैठका सुरू आहेत. या गोष्टी खरं तर खूप फास्ट होणं गरजेचं होतं. माझं तर म्हणणं आहे मागच्या 5 वर्षामध्ये याला जर पूर्ण मंजुरी मिळाली असती तर कदाचित जर उद्या याला जर पैशांचा प्रॉब्लेम असता, आज माझ्यासारखा 1995 सालापासून आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या एका माझ्या बेरोजगार अभियंत्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मी जोडला गेलो आणि माझे आज खूप चांगले संबंध त्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाशी आले. हा माझा एक सुदैवाचा भाग आहे. आणि आमच्यासारख्यानं सुद्धा हा सातत्याने हा प्रश्न लावून धरलेला आहेच आहे. परंतु ज्या वेळेला राज्य सरकार याच्यावरती पूर्ण खालून हा रस्ता ज्या वेळेला याचं लँड ॲक्विजिशन करून ताब्यात देत नाही, तो पण केंद्र सरकार याच्यावर पैसे टाकत नसतं. ही पूर्ण देशाचीच पॉलिसी आहे की केंद्र सरकार अशा वेळेला पैसे देतं की त्यावेळेला राज्य सरकारने याची जमीन अधिग्रहण तुम्ही करून द्यायचं, त्यातलं जे स्थानिक जे विषय तुम्ही ते करून द्यायचे आणि त्याच्यानंतर केंद्र सरकार पैसे टाकते. आता हा 154 किलोमीटर रस्ता जर इथून गेला तर या परिसरामध्ये आज प्रत्येकाचे व्यवसाय उभे राहतील. आपल्या जमिनीतून हा रस्ता गेल्यामुळे आजूबाजूला पेट्रोल पंप्स येतील, हॉटेल्स येतील आणि स्थानिक रोजगार त्याच्यामध्ये निर्माण होईल. आपण पुण्याच्या चाकणच्या शहराच्या जवळ आहे. आज मोठी प्रमाणाची रेसिडेन्सी आपल्याकडे येऊ शकते, आपल्याकडे अपार्टमेंट बनू शकतात. आज आपण शेतीमध्ये जर उद्या एखाद्याने 100 फ्लॅट आपण जर बांधले तर त्याचं भाडं त्याला येऊ शकतं. बिल्डर लोक आज काय करतात की जमीन घेण्यापेक्षा तुमच्या जेवीमध्ये येऊन हे प्लॉट घेतात. जेवीचा अर्थ काय होतो की तुमचा प्लॉट आणि ते बांधकामाचे पैसे लावतात. त्यामुळे तुम्हालाही जास्त ताण येत नाही, त्यांनाही जास्त ताण येत नाही. आणि जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होतो त्यावेळेला त्या जमीनधारकाला किंवा त्याला चांगलं भाडं मिळतं. काही लाखामध्ये ती जी अमाऊंट असते आणि म्हणून त्याचाही बिचाराचा फायदा होईल. आपल्याला एकच वाटतं की आपला जो शेतकरी आहे, सर्वसामान्य आहे, हा त्याच्यामुळं हा एक चांगल्या याच्यामध्ये आला पाहिजे आणि त्याचं एक अर्थकारण हे मोठ्या प्रमाणावर गेलं पाहिजे. आज आपण शेती करतो पण आपल्याला माहिती आहे की शेतीच्या बाजाराला
याला मालाला बाजारभाव नसतो. आज सोयाबीन 4,200. आज सगळ्याच पिकांची तीच अवस्था आहे. ऊसावाल्याला सुद्धा फार काही रेट मिळतो अशातला काही भाग नाही. पण जर आमच्या परिसरामध्ये ज्या वाडवडिलांनी आपल्या ज्या जमिनी टिकून ठेवलेल्या आहे आजही, त्या जमिनींचा जर असा काही व्यावसायिक पद्धतीने जर उपयोग झाला तर निश्चितपणे हा जो माणूस मुंबईला स्थलांतर आपल्या भागातले जे होतात, आज आपण तुम्ही मागाशी कोणतरी सांगितलं की या परिसरात भीमाशंकरला जाताना इकडून ज्या मुंबईहून गाड्या आपल्या भागात येतील आणि आपल्या भागातले छोटे मोठे लोकांचे व्यवसाय, छोटी हॉटेल चालतील, छोटी घरं हे चालतील. आज आपल्या परिसरामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती जर काही मुंबईच्या लोकांनी जसं कर्जतला फार्म हाऊसेस बांधलेत, तसे जर फार्म हाऊसेस आपल्या परिसरात जर झाले तर तो जो फार्म हाऊस असतो त्याचं फार्म हाऊस सांभाळायला सुद्धा एक माणूस लागतो. महिनाभर तो 2 महिन्यांनी तो मालक येतो, तोपर्यंत साफसफाई करायचे सुद्धा 15-20 हजार रुपये त्याला मिळून जातात आणि तो सुद्धा एक स्थानिकांचा रोजगार आहे. आज आपल्या शेतामध्ये एखाद्याने जर समजा घर घेऊन बांधलं असेल, आपलाच माणूस जर त्याचं राखण करत असेल, आज मावळ तालुक्यामध्ये तशी परिस्थिती मला दिसते. टाकवे परिसर असेल, पवनानगर भागामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी फार्म हाऊसेस बांधलेत आणि ते केव्हा तरी 1-2 महिन्यांनी येतात, ते कधीतरी उघडतात. तोपर्यंत आपली लोक त्याचं माळी काम करतात किंवा ती साफसफाई करून त्याला दिवाबत्ती करून त्याचं कुलूप लावून ठेवतात आणि आपल्या जवळची शेतीबिती करून तो एक रोजगार मिळवतात. म्हणून आज मला आमच्या परवा मी पश्चिम भागामधलं पाहतो की आज अंधेरीला लोक म्हणजे ती वाईट वाटतं सांगायला सुद्धा, पण ती वास्तुस्थिती आहे. अंधेरीला लोक आमची काय करतात तर आमची बाया माणसं तिकडे भांडी घासायची कामं करतात. ही गोष्ट आमच्या भागातली टळेल हा जर हायवे झाला तर. बरोबर. नक्कीच आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहेत ते आदरणीय दिलीपजी मेदगे साहेब, ते राष्ट्रीय महामार्गाचे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक आहेत. त्यामुळं खेड तालुक्यामधील एक अभ्यासू व्यक्तिमत्व. खरं तर ते आमदार नाहीत, खासदार नाहीत, पण त्यांना संपूर्ण खेड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. कारण त्यांचे थेट संबंध आदरणीय नितीनजी गडकरी वाहतूक मंत्री त्यांच्यासोबत आहेत. अनेक कामं खेड तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून येत असतात मोठी मोठी. आणि तशाच प्रकारचं आत्ताच्या निवडणुकीमध्ये जो मुद्दा गाजतोय तो म्हणजे चाकणची खेडची ट्रॉफिक असेल आणि त्याच मुद्द्यावर आपण साहेबांना प्रश्न विचारणार आहे. आणि ते राष्ट्रीय महामार्गाचे त्या ठिकाणी समन्वयक देखील आहेत. त्यामुळं कुठपर्यंत आता जो गडकरी साहेब ते पुण्यामध्ये आले होते, त्यांनी देखील त्या कामाचं त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो एलिव्हेटर महामार्ग होणार आहे नाशिक फाटा ते खेड, ती निविदा कुठपर्यंत आली, कधी ते प्रत्यक्षात काम सुरू होईल? आता मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने त्याला आपला जो पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आहे, राजगुरुनगर ते नाशिक फाटा या 30 किलोमीटरच्या कामाला अंतिम मंजुरी दिली आणि त्याच्यावरती 7,500 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की आज चाकणची जी औद्योगिक जी काही वसाहत MIDC मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याच्यामुळं आज चाकणमध्ये पुण्याला जाताना चाकण असेल, मोशी असेल, भोसरी असेल या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळी असल्यामुळं लोकांना या वाहतूक कोंडीचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो. बरोबर. आदरणीय गडकरी साहेबांनी ज्या वेळेला याच्यावर 6 लेनच्या कामाची मंजुरी दिली होती 2-2.5 वर्षापूर्वी आणि मी ज्या वेळेला या पॅनलवरती आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की 6 लेनचा रस्ता हा अपूर्ण पडणार आहे आणि म्हणून मी साहेबांना याच्या बाबतीतला जो काही माझ्याकडे जो DPR आला होता याचा बारीक अभ्यास करून मी साहेबांना टेक्निकल गोष्ट याच्यावरती लक्षात आणून दिली की साहेब हा 6 लेनचा रस्ता तो आपला जो नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा 4 लेनचा रस्ता आणि 2 सर्व्हिस रोड असा 6 लेनचा रस्ता पूर्वीच झालेला आहे 2004 साली आणि त्याच्यानंतर 10 वर्षामध्ये म्हणजे 14 ते 12च्या दरम्यान हा 6 लेनचा रस्ता होणं गरजेचं होतं. पण 22 साली जर आपण तो जुना प्लॅन जर वापरणार असून तर हा चुकीचा होईल असं मी साहेबांना थोडंसं धाडसाने सांगितलं आणि त्यावेळेला साहेबांनी 6 लेनची जी निविदा प्रक्रिया 640 कोटीची मोशी ते राजगुरुनगर जी चालू होती ती रद्द करायला लावली. त्यावेळेला थोडंसं या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा माझासुद्धा थोडासा वाद झाला होता. कारण मला त्याच्यातली माहिती असल्यामुळे मी रोजच त्या रोडने जातो, रोजच त्या भागामध्ये ज्या ट्रॅफिक समस्या मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आणि म्हणून थोडीशी मी त्याच्यामध्ये एक काही सुधारणा करण्यासाठी मी आदरणीय गडकरी साहेबांना मी त्याच्यामध्ये याच्या नाशिक फाटा ते राजगुरुनगर याच्यामध्ये किती चौक येतात आणि 2च उड्डाणपूल आपण करणार आहे तर साहेब याच्यातनं ही काही ट्रॅफिक होणार नाही असं मी त्यांना लक्षात आणून दिलं. 27 स्ट्रक्चर त्याच्यामध्ये येत होते, छोटे मोठे पूल, याला VUP करा किंवा अंडरपास किंवा ओव्हरपास. आणि मग गडकरी साहेबांनी मला त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना विचारलं की त्याच्यामध्ये नक्की तुला काय वाटतं. तर मी त्यावेळेला साहेबांना की तुम्ही जो वर्धा नागपूर हा जो रस्ता करत आहात हा देशातला पहिला रस्ता होता की जिथे खाली रस्ता त्याच्यावरती एक कॉलम करून मध्ये 4 लेन आणि त्याच्यावर कॉलम करून वरून मेट्रो. म्हणलं साहेब आमच्या 30 किलोमीटरमध्ये जर आपण आता काय होतंय आपण रुंदीकरण करू शकत नाही कारण हा भाग आता शहरीकरण झाला आहे.
45 मीटरची रुंदीचं लँड ॲक्विशन आपल्या ताब्यात आहे. 45 मीटरच्या पेक्षा जर आपण रुंद करायला गेलो रस्ता तर लोकांच्या प्रॉपर्ट्या पाडायला लागतील आणि प्रॉपर्ट्या पाडून द्यायला लोक कोर्टात जातील, त्यांचे पैसे पण जास्त द्यावे लागतील आणि कोर्टातून उद्या जर स्टे जर मिळाला नाही तर ते रस्ता तो तसाच राहील. म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी याला लिमिटेडला मंजुरी दिली. 1000 कोटीचं काम 7,500 कोटीवरती गेलं. देशामध्ये असा एकमेव नेता आणि एकमेव माणूस असा आहे की पैसे जास्त लागू द्यात परंतु ते काम चालू झालं पाहिजे. नाहीतर आपण पाहतो की राजकारणातल्या पुढाऱ्याकडे आपण जर 1 कोटी कामाला मागितले तर तो 15 लाख रुपये देतो किंवा 30 लाख देतो आणि याच्यातच भागवा असं सांगतो. आदरणीय गडकरी साहेबांचं असं आहे की तुमच्याकडे 1000 कोटीचा रस्ता त्यांनी 7,500 कोटी नेला, अजूनही काही खर्च आला तर त्याला ते मिळतील. त्यामुळं आज आपलं प्लॅनिंग मी आपल्याला क्लिअर सांगतो. अजून काही लोकांना शंका आहे की हा रस्ता कसा होणार आहे. आपला जो खेडचा टोल नाका आहे तर तिथून आम्ही खालच्या जो जमिनीवरती 4 लेन प्लस 4 लेन अशा 8 लेन करतो आहे. म्हणजे 4 लेन हे आमच्या मुख्य राहतील, त्याच्या बाजूच्या ज्या 4 लेन ते सर्व्हिस रोड राहतील. कारण हा सगळं शहरातून जात असल्यामुळे सर्व्हिस रोडसुद्धा मोठे पाहिजेत अशी आमची मागणी होती. आणि त्यामुळं आणि सेंटरला कॉलम करून आम्ही त्याचा जो पहिला मजला राहील त्याच्यावरती आम्ही 8 लेनचा पूर्ण उड्डाणपूल म्हणजे राजगुरुनगरपासून जो उड्डाणपूल सुरू होईल तो नाशिक फाट्याला तो एंड होईल. याला मध्ये कुठं उतरायचं नसेल हा माणूस 20 मिनिटामध्ये हा पूर्ण रस्ता क्रॉस करेल. आणि ज्याला मध्ये उतरायचे आहे त्याला आम्ही 3 ॲक्सेस ठेवणार आहेत. म्हणजे नाशिक फाट्यावरून आम्ही जर निघालो तर आपण पहिला ॲक्सेस ठेवणार आहोत आपल्या स्पाईन रोडला, त्याच्यानंतर दुसरा ॲक्सेस आम्ही ठेवणार आहोत मोशीमध्ये आणि तिसरा ॲक्सेस ठेवणार आहे आम्ही आळंदी रोडला, चौथा ॲक्सेस ठेवणार आहोत आम्ही चाकणमध्ये आणि 5वा आम्ही बिरदवडीकडे आपला जो आता फाटा जातो वाकीच्या अलीकडे तिथं ठेवून डायरेक्ट नंतर आपला शेवटचा याला उतरेल शिरवलीच्या पुढे. त्यामुळे हे अंतर अत्यंत फास्ट हे कवर होईल. आता लोकांना शंका आहे की मग हे किती दिवसात होणार, काय दिवसात होणार. मी आपल्याला सांगतो, मी इंजिनियर आहे, मला त्याच्यातली खात्री आहे की हा जो कॉलमवरचा जो काम असतं हा फक्त कॉलम करायला थोडा वेळ लागतो. बाकीचं जे आमचा वरचा जे हे आहे स्ट्रक्चर हे यार्डात तयार होतं. त्यामुळं हा 3 ते 4 वर्षामध्ये 100% हा रस्ता पूर्ण होईल. आम्ही जेव्हा याचं काम सुरू करणार आहोत हे ट्रॅफिकमध्ये काम सुरू करायचं आम्हाला याची कल्पना आहे. आणि म्हणून आमच्या प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा आमची जेव्हा बैठक झाली यावेळेला आम्ही काय करणार आहे की सर्व्हिस रोड पहिले तयार करून घेणार आहे. आम्ही सगळं ट्रॅफिक सर्व्हिस रोडने सोडून 4 लेनवरती मग आम्ही मध्ये काम करणार आहे. पण अत्यंत देशातला हा एक चांगला रस्ता या निमित्ताने होणार आहे. आणि गडकरी साहेबांनी हे सक्सेससुद्धा केलेले हे आहेत. काहींना अशी शंका येते की असं कुठं होतं का. आमच्या आदरणीय गडकरी साहेबांचं ध्येयच आहे की ज्याला जिथं वाटत नाही ना काय होतं आहे का तेच ते करून दाखवतात. आणि म्हणून त्यांनी अनेक वर्षापूर्वी पुणे बॉम्बे एक्सप्रेसवे 25 वर्षापूर्वी केला. आज जर तो एक्सप्रेसवे त्यावेळेला झाला नसता तर आज मुंबईला माणूस पायी पोचला असता. इतकी बेकार परिस्थिती त्या ट्रॅफिकची राहिली असती. त्याही वेळेला अशा शंका होत्या लोकांना हे होईल का, पण त्यांनी ते करून दाखवलं. आज तुम्हाला सांगतो आम्ही खेडचा बायपास केला. आज खेडची ट्रॅफिक आम्ही संपुष्टात आणलेली आहे. हा तो माझ्याच अंडर हा बायपास झालेला आहे. खेडचा बायपास झाला, खेडचा घाट झाला, मंचरचा बायपास झाला, कळमचा बायपास झाला, नारायणगावचा बायपास झाला आणि आम्ही आळेफाट्याचा बायपास केला. आज हे बायपासमुळं तुम्ही बघा राजगुरुनगरमधून जर इथून जर माणूस टोल नाक्यावर निघाला तर तो संगमनेरला तो काही मिनटामध्ये किंवा अर्धा-पाऊण तासात पोचतो. पूर्वी एक गाव क्रॉस करायला 1 तास लागत होता. खेड क्रॉस करायचं म्हणलं तर खेड जाम व्हायचं. आज खेडमधलं ट्रॅफिक संपुष्टात आलं आहे. याचं कारण असं आहे की अत्यंत चांगला बायपास आम्ही त्या बाजूने केला. मला रुपेश अजून त्याला थोडंसं दुर्दैवाने मी थोडा लेट त्या पॅनलवर आलो. मला खेडचा बायपाससुद्धा टाळता आला असता. याचं कारण असं आहे की खेडचा बायपास जो झाला तो राक्षेवाडीतून झाला आणि त्याचा अंतर आहे 5 किलोमीटर 4.9 आणि तो तुकाईपाशी निघतो. दुर्दैवाची बाब अशी आहे की आमच्या शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये थोडं नुकसान झालं. कसं नुकसान झालं की जो पाबळला आपण ब्रिज केला आणि जो वापगावचा ब्रिज आहे त्याच्या उंचीमुळं हा सगळा रस्ता आमचा वरून गेला आणि मग त्याच्यामुळं खालचे जे शेती आहे सर्व्हिस रोडच्या खाली तर त्याच्यामुळं त्या लोकांना त्यांच्या जमिनी खाली राहिल्या आणि आमचा रस्ता वरून निघून गेला. कदाचित आता तो 90 कोटीचा होता. कदाचित माझ्याकडे जर थोडासा हा लवकर चार्ज आला असता तर मी त्याच्यावर असा अभ्यास केल्यानंतर की राजगुरुनगरच्या पेट्रोल पंपापासून म्हणजे जो संघाचा पंप आहे तर तिथून ते आपल्या रेस्ट हाऊसपर्यंत हे जे अंतर आहे 2.5 किलोमीटर आहे. आम्ही तिथून जर तो उड्डाणपूलवरून केला असता हेच ट्रॅफिक वरून गेलं असतं. खालचं ट्रॅफिक समस्या संपली असती आणि विनाकारण लोकांच्या जमिनी घेऊन तिकडं विनाकारण लोकांना त्रास झाला नसता. आज राक्षेवाडीच्या परिसरामध्ये आमच्या लोकांना तिथं काही फार व्यवसाय करता येईल अशी परिस्थिती नाही कारण रस्ता वरून गेला आहे. काही ठिकाणी थोडीफार परिस्थिती आहे परंतु हे मला निश्चितपणे करता आलं असतं पण दुर्दैव की त्याला ते मला करता आलं नाही. पण मी त्याच्यामध्ये अजून एक त्या आमच्या पंपावाल्यांची एक बैठक घेतली. जो नाशिक फाट्याचा आपला जो बायपास आहे त्याला हा उड्डाणपूल होणार होता तिथून
पण त्या सगळ्या लोकांना मी नाना टाकळकर असतील किंवा तिथले जे काही आमच्या अतुल सांडभोर या सगळ्यांना बोलून घेतलं की तुम्ही मला आत्ताच सांगा की हा आपल्याला खालून तुम्हाला चांगला राहील की वरून गेलेला चांगला राहील. ते म्हणले जर हा तुम्ही खालून केला तर आमचे व्यवसाय कमीत कमी रस्त्यावर दिसतील तरी, आणि म्हणून तो निश्चितपणे मी खालून तो पूल करायला, तो जो अंडरपास आहे त्याच्यामध्ये आमच्या टेक्निकलच्या लोकांना बोलून तो खालून करायला लावला. आणि जी काही आपली व्यावसायिक लोक आहेत ज्यांची हॉटेल, आता पाटोळ्यांचं हॉटेल असलं किंवा या बाजूला मी याची रुंदी जी पहिली 18 फूट होती ती जाणीवपूर्वक 25 फूट करायला लावली. कारण आजूबाजूला हा सर्व्हिस रोड, इथं मंगल कार्यालय आहेत किंवा हा दोन्ही बाजूला वापरता आला आहे, ही सुद्धा मी सुधारणा करण्यासाठी तिथं मी माझं योगदान आहे याचं मला स्पष्ट सांगायला हरकत नाही. कारण उद्या कुणीही जाऊन त्याची चौकशी केली तर हायवेचे लोकही सांगतील की दिलीप मेदगे यांनी ही आमच्या वेळीच गोष्ट लक्षात आणून दिल्यामुळे याच्यात हा बदल केला. आता राहिला तुमचा चाकणचा विषय, लोकांना वाटतं की बाबा याला उशीर होतो, हे आम्हाला मान्य आहे, परंतु हा रस्ता झाल्यानंतर रुपेश 50 वर्ष या भागातलं ट्रॅफिक संपणार आहे. आणि त्याचा बेनिफिट असा होणार आहे की आज शहरामध्ये जे काही रेट आहेत, फ्लॅटचे रेट आहेत मोशीमध्ये, भोसरीमध्ये, आज तीच लोक आपल्या परिसरात, म्हणजे मी तर म्हणाल पार किवळ्यापर्यंत सुद्धा लोक जमिनी घेऊन बंगले बांधतील किंवा एक चांगले फ्लॅट रेसिडेन्सी आपल्या परिसरात येतील. आणि म्हणून खेड आणि खेड परिसराचा त्या पुलाचा, आमच्या 30 किलोमीटर उड्डाणपुलाचा सगळ्यात जास्त फायदा हा खेडच्या ग्रामीण भागाला होणार आहे. म्हणजे तुम्ही इकडे जर पाहिलं तर वाडा रोड असेल, वापगाव असेल, इकडे पार अगदी पेठपर्यंत असेल, तर या सगळ्या परिसराला एक वेगळं असं एक उंची त्यामुळे प्राप्त होईल. नक्कीच आदरणीय नितीनजी गडकरी आपल्या सर्वांना माहिती आहे, देशामध्ये त्यांची ख्याती आहे. आणि नक्कीच साहेब त्यांनी काहीतरी एका दिवसामध्ये जवळजवळ 35 किलोमीटर रस्ता बनवण्यास देखील त्यांचं रेकॉर्ड आहे, बरोबर ना? नक्कीच हा रस्ता जो पुणे नाशिक ते फाटा ते राजगुरुनगर हा जो एलिव्हेटर रोड आहे, नक्कीच साहेबांनी सांगितलं 3 ते 4 वर्षामध्ये तो पूर्ण होणार. आणि खरं तर जिथं नितीन गडकरी साहेब तिथं हे नक्की होणार आहे. आणि नक्कीच साहेब हा रस्ता झाल्यानंतर राजगुरुनगर ते नाशिक फाटा किती वेळामध्ये अंतर ते? हे अंतर आपण 20 ते 22 मिनिटांमध्ये क्रॉस करू शकतो. सुरुवातीला मी जेव्हा बायपासबद्दल लोकांना सांगत होतो की हे 3 मिनिटात अंतर क्रॉस होईल, 4 मिनिटात क्रॉस होईल, माझं पण लोकांना जरा टिंगलच वाटत होती. पण तुम्ही आज बघा राजगुरुनगरच्या बायपासने जर आपण निघालो तर तुकाईपर्यंत 4थ्या मिनिटात आपण पोहोचतो. मी घड्याळ लावून मी केले म्हणून सांगतो. आपण खेडघाट आहे ना हा 4थ्या मिनिटात क्रॉस करतो. बरोबर आकाश हॉटेलला आपण खेडघाटामध्ये ट्रॅफिक नाही, काय नाही. पूर्वीचा खेडघाट नुसता एखादा कंटेनर बंद पाडला तरी दिवसभर सगळे लोक ट्रॅफिकमध्ये जाम व्हायची आणि पर्याय रस्ता नसल्यामुळे लोकांची फार मोठी अडचण होती. आज मंचर मंचरच्या बायपासमुळे सुद्धा मंचरची सगळी वाहतूक कोंडी संपली. नाही तर मंचरच्या स्टँडच्या समोर सुद्धा रांगाच्या रांगा लागायच्या. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कळंब गावामध्ये एक 90 अंशामध्ये एक असा काटकोन होता आणि तिथं हमखास एखादी गाडी बंद पडली की सगळी वाट लागून जागायची आणि पार सगळं ट्रॅफिक जाम व्हायचं. आज तोही सुद्धा इतका मस्त रस्ता आमचा होऊन गेला. नारायणगावमध्ये जायची गरज पडत नाही, नारायणगावचं स्टँडसुद्धा ओस पडलेलं असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी होतात. याचं कारण असं आहे रुपेशजी की आता जी काही आमची जी काम करण्याच्या लोकांची पद्धत आहे ही खूप फास्ट झालेली आहे. अजून आता तुम्ही आता बघत असाल की खेडघाटाच्या वरती आता आमचं कॉन्क्रीटचं काम सुरू झालं आहे. आम्ही हा संपूर्ण रस्ता सिन्नरपर्यंत जिथं जिथं डांबर आहे त्या डांबरावरती आम्ही व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीट असं एक नवीन सिस्टीम आहे. 400 कोटीचं काम आहे आणि ते काम सुरू झालं आहे. तुम्ही बघा आता पूर्ण रस्ता कॉन्क्रीट जर झाला तर 50 वर्षामध्ये त्याच्यावर खड्डा पडणार नाही. बायपास वगळून आम्ही त्याच्यावरती कॉन्क्रीट. तुम्हाला अजून एक आपल्या या तालुक्यातली एक चांगली डेव्हलपमेंट सांगायची म्हणजे आम्ही भीमाशंकर राजगुरुनगर या रस्त्याला आदरणीय गडकरी साहेबांनी 1000 कोटी रुपयाला मान्यता दिली आहे आणि तो 1000 कोटीमध्ये आपण हा पूर्ण राजगुरुनगरचे याचा 54 किलोमीटरचा रस्ता अत्यंत सुंदर बनवतोय. हा 3 लेनचा रस्ता करणार आहे. त्याच्यामध्ये फार 4 लेनची आम्ही जागा घेणार नाही, पण 13 मीटरमध्ये हा जर रस्ता आपण स्ट्रेट केला तर आपल्या भीमाशंकरकडे जाणारा जो परिसर असेल त्या भागाची डेव्हलपमेंट होणार आहे आणि भीमाशंकरसारख्या पवित्र देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांची पण चांगली व्यवस्था होणार आहे. त्यामुळे राजगुरुनगरमध्ये या 2-3 गोष्टी आपल्याला चांगल्या घडणार आहेत. जो आपला पुणे नाशिक महामार्ग असेल आणि हा जर शिरूर पुढच्या सरकारने जर हा शिरूर कर्जत जर याला जर मार्गी लावला नव्हे तर आपण मार्गी लावण्याचा आपण सगळ्यांनी जो कोण आता राजकारण जे काही आता जे काही सरकार येईल त्याच्यामागं आपण निश्चितपणे रेटा लावून धरू. तुमच्या सगळ्या तरुणांनी पत्रकारांनी सुद्धा याच्यामध्ये मदत केली पाहिजे आणि आपण सातत्याने ही मांडत राहू आणि आपण ह्या सगळ्या पुढाऱ्यांना हे करायला लावू. आणि आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यालासुद्धा 1000 कोटीचा आता ते पण निविदा प्रक्रियेमध्ये आहे. माझे एक मित्र संतोष शेलार याचे मुख्य अभियंता आहेत.
ते माझ्या संघटनेमध्ये पूर्वी होते. मी जे बेरोजगार अभियंता संघटनेचं महाराष्ट्राचं काम करायचं. मला अभिमान आहे की आमचे काही मित्रमंडळी राज्याच्या प्रमुख पदांवरती आहेत आणि आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा मला 95 सालापासून मला जे लक्षात ठेवलं की मी आदरणीय गडकरी साहेबांच्या योजनेतून मी एक बेरोजगार अभियंता होतो. पण त्यांनाही पण माझा खूप अभिमान वाटतो. बऱ्याच मंत्र्यांच्या समोरसुद्धा माझी ओळख करून देताना सांगतात की हा एक पोरगा खेडेगावातला मुलगा ज्यावेळेला बेरोजगार अभियंता म्हणून काम सुरू केलं, आज तुम्हाला कधी एअरपोर्टवर मर्सिडीज स्वतःच्या घ्यायला येतो. हे साहेबांच्या तोंडातून जेव्हा आम्ही ऐकतो आम्हाला असं वाटतं की आम्ही जे बहुजन समाजातली शेतकऱ्याची मुलं आज त्यापर्यंत पोहोचलो असेल तर आदरणीय गडकरी साहेबांच्या चांगल्या धोरणांमुळं. आणि म्हणून मी मागाशी आपल्याला सांगितलं की राजकर्ते असे पाहिजेत की तुम्ही बेरोजगार लोक, आज आम्ही सुद्धा बेरोजगार होतो, बेरोजगार लोकांच्या खात्याला काम दिलं पाहिजे, त्यांना तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे. आज जर गडकरी साहेबांची योजना नसती तर माझ्यासारखा सुद्धा कुठेतरी नोकरी करत बसला असता किंवा छोटं मोठं म्हणजे काम करत बसला असतं, पण त्यातून किती पुढे गेलो असं माहीत नाही. पण साहेबांनी विनानिविदा काम द्यायची योजना अख्ख्या राज्यभर राबवली आणि आज कैलासचा मुलगा आज समजा इंजिनियर आहे, आम्ही त्याला 1.5 कोटीचं रेशन देतो. आमची संघटना आजही त्याच्यामध्ये कार्यरत आहे की सिव्हिल इंजिनियर पोरांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आम्ही कार्यरत आहे. त्यामुळं आम्ही थोडंसं राजकारणात जरी मी नियोजन समितीवरती होतो, आजही गडकरी साहेबांनी मला चांगल्या कमिटीवर घेतलं, परंतु आपल्याला ज्या मिळालेल्या कमिटी आहे ना तर त्याचा समाजावरती काय चांगला परिणाम करू शकतो याच्यासाठी आम्ही काम करतो आहोत. म्हणून मी नुसताच टेक्निकल माणूस आहे, परंतु मी ज्यांना फॉलो करतो, मी ज्या गडकरी साहेबांचं नेतृत्व किंवा त्यांचे विचार, आज आपण पाहिलं असेल की नितीन गडकरी साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्य माणसालाही त्याच्याबद्दल फार कौतुक आहे. म्हणजे ज्या माणसाला काही त्याच्यातलं माहीत नाही, राजकारणातलं माहीत नाही, तो सुद्धा गडकरींचं कौतुक करतो. मला बाकीच्यांना नाव ठेवायचं नाही, पण देशामध्ये आज त्यांनी कायापालट केला आहे. जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आपल्या भारताच्या पूर्वेपासून तर पश्चिमपर्यंत, पूर्वपासून तर याच्यापर्यंत संपूर्ण देशामध्ये विकास काम सुरू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्या परिसरामध्ये होतो, याचा आम्हाला आनंद आहे. आज आपल्याला सगळ्या वारकरी पंथाच्या लोकांना सांगावंसं वाटतं की आज 12,000 कोटीचा आज आमचा रस्ता जवळ 5-6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. पंढरपूरची जी वारी आपली जाते, ज्ञानेश्वराची, संत तुकाराम पालखी आणि संत माऊलींची पालखी, आम्ही अख्ख्या पालखी माराला 12,000 कोटी रुपयांचा रस्ते तयार केले आणि आज 6 लेन 4 लेन असे फार सुंदर रस्ते तयार झाले. तुम्ही यावरची पाहिलं असेल तर पंढरपूरला जाताना अत्यंत मोकळे रस्ते आहेत आणि पालखी मार्ग हा आमचा स्वतंत्र पालखी मार्ग तयार झाला. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाने प्रत्येक घटकाला एक न्याय द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे आपली जी संतांची भूमी आहे, आपल्या ज्या पालख्या आहेत, आज साहेबांचे त्याच्याबद्दल सुद्धा फार चांगले उपक्रम आहेत की माझा जो भाविक तिकडे जातो त्याचा पाय बाजू नये म्हणून सुद्धा एक ट्रॅक आम्ही असा बनवणार होतो की त्याच्यावरती पूर्ण लॉन टाकणार आहे आणि त्या लॉननी काय बरेचले आपले भाविक असे आहेत की ते पायी चप्पल न घाता देवाला जातात, तर त्यांचीसुद्धा काळजी घ्यायचं आदरणीय साहेबांनी मनावर घेतलेली आणि तो सुद्धा पूर्ण तोच आहे. म्हणजे 5-7 वर्षामध्ये त्याचं काम इतकं मोठ्या प्रमाणात झालं आहे. आज तुम्ही अकलूज भागात जा किंवा कुडून त्या भागात जा, आज हा रस्ता आमचा पालखी मार्गाचा आता शेवटचा टप्पा आम्ही हडपसरपासून जो आपला दिव्य घाट आहे, दिव्य घाटची निविदा परवा ती मंजूर झाली, तेही काम आमचं आता सुरू होणार आहे. त्यामुळे अशा काही चांगल्या कामांसाठी मी आदरणीय गडकरी साहेबांना फॉलो करतो. आज 29 वर्ष झालं त्या माणसाच्या विचाराच्या सोबत. मला काही त्यांच्या राजकीय हे नाही, परंतु मला ते व्यक्तिमत्व वाढवतं. या देशामध्ये अशी चांगली माणसं काम करणारी असतील तर निश्चितपणे तुम्ही त्यांच्या पाठीमागं आपल्यासारख्या तरुणांनीसुद्धा पक्ष व्यतिरिक्त त्यांच्या पाठीमागं आपण राहिलं पाहिजे. तर मी काही त्यांची याची हे करत नाही, पण आपणही पाहिलं असेल की तेही व्यक्तिमत्व असे की जात पक्ष याच्या पलीकडचे जाऊन काम करतात. ते कुठल्याही खासदारला कुठलाही असलं तर निधी देतात. केरळच्या पत्रकारांनी एकदा विचारलं की तुमचं केरळमध्ये एकही खासदार नाही तरी तुम्ही केरळमध्ये का कामं करता, त्यावेळेला त्यांनी एकच सांगितलं की केरळमध्ये माणसं राहत नाहीत का, भारताची जनता राहत नाही का. म्हणजे तो भारतातल्या प्रत्येक माणसासाठी काम करणारा माणूस आहे. आणि म्हणून मला एक आनंद आहे की मी 29 वर्षामध्ये आज मी त्यांच्याजवळ मला जायचा योग आला आणि आजही ते मला अत्यंत आदराने माझ्याशी चांगलं बोलतात, मला माझं ऐकून घेतात आणि मी एखादी सूचना केली तर त्याचं ऐकतात. हे मला माझ्यासाठी किंवा याच्यासाठी खूप अभिमान आहे. आणि मला आता आमच्या कैलास असेल आमची 30-40 वर्षांची मैत्री आहे. मला निश्चितपणे वाटतं की मी फार कुठल्या निवडणुका न लढतासुद्धा मोठ्या लोकांपर्यंत जायचं जे काही मला जे काही भाग्य आहे हे सगळं आमच्या या मित्रमंडळींच्या शुभेच्छा असतील, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, त्यामुळे निश्चितपणे मला मिळाले. आणि म्हणून आपल्या तालुक्यासाठी सुद्धा आम्हाला जे काही करता येईल, मी आमदार नसलो खासदार नसलो, मला त्याच्यामुळे मला माहिती आहे की यांच्यापेक्षा जास्त निधी मी पण माझ्या यांनी आणू शकतो. आजही CRFमध्ये आम्ही काही मोठे फुलांची कामं आम्ही आणली, परंतु ती मी आणली म्हटलं की मग बऱ्याच जणांचं डोकं आलं, म्हणून मी ती फार काही त्याची प्रसिद्धीत पडत नाही. परंतु मला जे सांगायची संधी ती लोकांना त्याचं माहिती आहे.
आज आम्ही चासकमान धरणाच्या खाली वेताळे तो जो कडदे 15 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो आदरणीय गडकरी साहेबांना मी स्वतः सांगितले, साहेब आमच्या पुलावरती तिथे पलीकडे आहे 2 भाग जोडायला मोठा पूल नाही आणि म्हणून राजगुरूचा पूल सोडला तर थेट आपल्याला आता तो एक पूल आम्ही करतोय, त्याच्या खाली काही पूल मंजूर करून घेतोय. जिथं काही शक्यता आहे आता माझ्या डोक्यामध्ये रुपेशजी, आपला हा जो भामासखेड आहे तर त्याच्यामध्ये जो काय आपला भाग इकडे दोन्ही बाजूला तुटला जातो, त्याच्या काही भागामध्ये आपल्याला एखाद 2 मोठा पूल करता आला तर आपलं पलीकडं आपलं इकडचं पब्लिक तिकडं इझी जाऊ शकेल. अशाही काही आम्ही सुधारणा करण्याचा निश्चितपणे गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू. आणि राहिला विषय पुढच्या सरकारचं, जे काही सरकार येईल, जे बांधकाम मंत्री असेल त्याचा आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू. नक्कीच तुमचे सर्वांशी संबंध चांगले आहेत आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि आपले जे दिलीप मेदके साहेब आहेत यांच्या पाठपुराव्याने नक्कीच हा एलिव्हेटर जो मार्ग आहे नाशिक फाटा ते खेड लवकरच पूर्ण होणार आहे. आणि खरं तर साहेबांनी आपल्यासोबत निवेदक रुपेश वाळके या चॅनलला अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारून अभ्यासू खरं तर खेड तालुक्याचं संपूर्ण त्या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न केलेला आहे. नक्कीच साहेब तुम्ही आमच्या चॅनलवर या ठिकाणी मनमोकळेपणे गप्पा मारल्या आणि सर्व तालुक्याचं व्हिजन आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काही प्रलंबित कामे होणार आहेत आणि नक्की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या खेड तालुक्याला लाभलं. नक्कीच तुमच्या माध्यमातून तुम्ही जरी आमदार खासदार नसले तरी तुमचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व, तुमचा अभ्यास आणि तुमचं मंत्र्यांची त्या ठिकाणी थेट जवळचे संबंध असल्यामुळं नक्कीच याचा येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या तालुक्याला फायदा होईल. धन्यवाद. धन्यवाद. मी पण आपलं रुपेश धन्यवाद मानतो, कारण आज एक चांगल्या यांनी ते हे काय करतं यूट्यूबवरती त्यांचे जे काही आपल्या ग्रामीण भागातले समस्या मांडणारी माणसं कमी आहेत. शहरात आपल्याला गल्लोगल्ली भेटतील, पण त्यामुळं रुपेशच्या चॅनललाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपण आपल्या ग्रामीण भागातील, शेवटी आपला जन्म इथं झाला आहे, आपली जी काही माणसं आहेत ही आपल्या इथं, यांचे प्रश्न तुम्ही सातत्याने मांडत जावं अशा शुभेच्छा कृतज्ञ थांबतो. धन्यवाद.